Hello students, this is lecture number 10. यामध्ये आपण बघणार आहे होमोजेनियस इक्वेशन ऑफ ऑर्डर n. लास्ट लेक्चर 8 आणि लेक्चर 9 मध्ये आपण एक्झाम्पल्स ऑन रॉन्स्की त्याची सिरीज बघितली होती, पार्ट 1 आणि पार्ट 2. त्याच्यामध्ये काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स पण मी दिले होते. सो होप सो की तुम्ही ते सॉल्व्ह केले असेल. सो तर या लेक्चर मध्ये आपण बघू की होमोजेनियस इक्वेशन ऑफ ऑर्डर n काय असतं. सो फर्स्ट ऑफ ऑल की होमोजेनियस इक्वेशन ऑफ ऑर्डर n ची डेफिनेशन काय असते. सो आपण याचा आधी जे बघितलंय ते आपण बघितलंय सेकंड ऑर्डर होमोजेनियस इक्वेशन. सेकंड ऑर्डर म्हणजे y डबल डॅश प्लस a1 y डॅश प्लस a2 y इक्वल्स टू 0. अशा प्रकारचे हे सेकंड ऑर्डर होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन होते. सो सेकंड ऑर्डर म्हणजे काय की याच्यामध्ये y चा सेकंड डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट राहत होता. सो सिमिलरली होमोजेनियस इक्वेशन ऑफ ऑर्डर n म्हणजे काय की त्याच्यामध्ये y चा nth डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट राहील. So let L of y be equals to y चा nth derivative plus a1 y चा n minus 1th derivative plus up to so on plus a n minus 1 y चा first derivative plus a n y equals to 0. So इथे लेफ्ट हँड साइड 0 आहे. सो दिस मीन्स दिस इज अ होमोजिनियस इक्वेशन आणि y चा nth डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे, म्हणजेच काय दिस इज होमोजिनियस इक्वेशन ऑफ ऑर्डर n. आता मग इथे हे a1 a2 अप टू सो ऑन an हे काय आहे. सो दीज आर कॉन्स्टंट्स. सो वेअर a1 a2 अप टू सो ऑन an आर कॉन्स्टंट्स आणि जे हे आहे y टू द पॉवर n y टू द पॉवर n मायनस 1 y डॅश y हे काय आहे तर y1 किंवा आपण म्हणू y डॅश y डबल डॅश अप टू सो ऑन y टू द पॉवर n म्हणजेच काय y चे तेवढा ऑर्डरचे डेरिव्हेटिव्ह. y डॅश म्हणजे y चा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, y डबल डॅश म्हणजे y चा सेकंड डेरिव्हेटिव्ह. These denote derivatives of first, second, first order, second order up to so on nth order respectively. So this is the general form of homogeneous linear equation of n order. So next एक theorem आहे. So statement is if y is equals to y1, y is equals to y2, y is equals to yn are n solution of an ordinary linear differential equation of nth order of the form. This is the form of this is the given homogeneous and homogeneous equation of order n, where a1, a2, an are constant. Then the solution y is given by the linear combination of that n solutions. याच्यामध्ये काय दिलंय y is equals to y1, y2, yn हे कसे n solutions आहे या होमोजिनियस इक्वेशन n ऑर्डरच्या. हे जे nth ऑर्डर होमोजिनियस इक्वेशन आहे याचे हे काही सोल्युशन्स दिले. किती सोल्युशन्स आहे जसं पकडलं आपण तर y1, y2 अप टू yn म्हणजे n सोल्युशन्स आहे. सो या इक्वेशनचं एक सोल्युशन आपल्याला अशा प्रकारे देता येईल, म्हणजे y इज इक्वल्स टू c1 y1 प्लस c2 y2 प्लस cn yn हे पण काय बनतं एक सोल्युशन बनतं या इक्वेशनचं. आणि हे कशा प्रकारे दिस इज द लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ऑल दिस n सोल्युशन, ज्याच्यामध्ये c1 c2 cn आर आर्बिटरी कॉन्स्टंट्स आणि c1 c2 cn काय आहे कुठले तरी आर्बिटरी कॉन्स्टंट्स आहे. सो याचा प्रूफ बघू आपण. आता ज्या प्रकारे इथे दिलेलं आहे की y1 y2 yn काय आहे सोल्युशन आहे या इक्वेशनचे. सो गिवन इक्वेशन पहिले लिहून घेऊ.
given equation is y to the power n plus a1 yn minus 1 plus up to so on an minus 1 y dash plus an y is equals to 0. या गिवन इक्वेशनला आपण नंबर 1 देऊन दिला. आता जसं की दिलेलं आहे y1 y2 yn काय आहे सोल्युशन्स आहे या इक्वेशन 1 चे. सो सिन्स y1 y2 up to so on yn are solution of equation 1, are solution of equation 1. मग जर y1 y2 yn solution आहे equation 1 चे, it means की they satisfy equation number 1. So that is it satisfy equation number 1. So त्याचा meaning काय होईल की जे equation 1 आहे, so y1 चा nth derivative plus y1 चा n minus 1 derivative. This is a1 into y1 of n minus 1 derivative plus up to so on an minus 1 y1 of first derivative plus an y1 is equals to 0. Similarly y2 पण हे इक्वेशन सॅटिस्फाय करते. सो त्याच्यासाठी काय बनेल y2 चा nth derivative plus a1 y2 n minus 1 plus up to so on an minus 1 y2 चा first derivative plus an y2 equals to 0. आणि अशाच प्रकारे yn पण हे इक्वेशन सॅटिस्फाय करते म्हणजे ते त्या इक्वेशनचं सोल्युशन आहे. सो yn चा nth derivative plus a1 yn to the power n minus 1 plus up to so on an minus 1 yn चा first derivative plus an into yn is equals to 0. सो या सिस्टमला आपण कंप्लीट सिस्टमला म्हणू इक्वेशन 2. सो मग आता आपल्याला माहिती आहे म्हणजे जसं की थिओरम मध्ये प्रूव्ह करायचं आहे की एक सोल्युशन y जे इक्वेशन 1 चे आहे ते कुठल्या प्रकारे देता येते y1 y2 yn चे लिनियर कॉम्बिनेशन. सो आपण काय करू की इक्वेशन 1 मध्ये y ला रिप्लेस करू. सो रिप्लेस y by c1 y1 plus c2 y2 plus up to so on cn yn in the LHS of equation 1. आणि जर हे c1 y1 c2 y2 up to so on plus cn yn which is y म्हणजे सोल्युशन दाखवायचं आपल्याला. हे जर खरंच त्या इक्वेशनचं सोल्युशन असेल तर ते सॅटिस्फाय करेल म्हणजे LHS इज इक्वल्स टू RHS येऊन जाईल. सो आपण LHS मध्ये ते पुट करू. सो इक्वेशन 1 च्या LHS मध्ये पुट केल्यावर दिस इम्प्लाइज की d to the power n dxn that is nth derivative of c1 y1 plus c2 y2 plus up to so on cn yn plus n minus 1 the derivative. So a1 dn minus 1 upon dxn minus 1 in bracket c1 y1 plus c2 y2 plus up to so on cn yn plus up to so on plus first derivative that is d by dx of this is an minus 1 an minus 1 d by dx of c1 y1 plus c2 y2 plus up to so on
Cn yn, and lastly an into C1 y1 plus C2 y2 plus up to so on plus Cn yn equals to, we can't take here equals to 0 because आपण फक्त त्या LHS मध्ये पुट केलं. सो याला जर अजून सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला काय मिळेल, इथे C1 प्रत्येक याच्यामधनं आपण कॉमन काढू शकतो. सो C1 जर कॉमन काढला तर काय मिळेल, C1 आणि दुसरा ब्रॅकेट C1 ब्रॅकेट मध्ये y1 चा nth डेरिव्हेटिव्ह प्लस a1 y1 चा n-1 डेरिव्हेटिव्ह प्लस अप टू सो ऑन प्लस an-1 y1 चा n-1 डेरिव्हेटिव्ह. सो ते आपल्याला अशा प्रकारे मिळेल की इक्वल्स टू C1 जर कॉमन काढला तर y1 चा nth डेरिव्हेटिव्ह प्लस a1 y1 चा n-1 डेरिव्हेटिव्ह प्लस अप टू सो ऑन प्लस an-1 y1 चा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह प्लस an इंटू y1. तसेच C2 ला जर कॉमन काढला तर C2 y2 चा nth डेरिव्हेटिव्ह प्लस a1 y2 चा n-1 डेरिव्हेटिव्ह प्लस an-1 y2 चा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह प्लस an y2. आणि सिमिलरली जर आपण लास्टली Cn ला कॉमन काढला सो मग आपल्याला मिळतं की yn चा nth डेरिव्हेटिव्ह प्लस a1 yn चा n-1 डेरिव्हेटिव्ह प्लस अप टू सो ऑन an-1 yn चा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह प्लस an इंटू yn. सो दिस इज इक्वल्स टू फ्रॉम इक्वेशन 2. हे कम्प्लीट काय आहे 0, कारण y1 काय आहे इक्वेशन 1 चं सोल्युशन दिलेलं आहे. सिमिलरली ही सेकंड ब्रॅकेट पण काय होईल 0 होईल आणि ही nth ब्रॅकेट पण काय होईल 0 होईल. सो C1 इंटू 0 प्लस C2 इंटू 0 प्लस अप टू सो ऑन प्लस Cn इंटू 0. सो विच इज इक्वल्स टू 0. सो आपल्याला काय मिळालं मग LHS इज इक्वल्स टू RHS मिळालं. सो देअरफॉर y ला कशाने रिप्लेस केलं होतं आपण, C1 y1 दॅट इज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ y1 y2 yn, C1 y1 plus C2 y2 plus up to so on Cn yn is also solution of equation 1. So इथे हे प्रूव्ह झालं. So now next concept आहे linear dependence and independence of solutions of homogeneous equation of order n. सो जसं की आपण बघितलं की जे होमोजिनियस इक्वेशन्स आहे, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे ऑर्डर n चे, त्याला किती सोल्युशन्स असतात, n सोल्युशन्स असतात. मग त्या n सोल्युशन लिनियरली इंडिपेंडेंट असतात ऑब्व्हियसली. सो मग आता ते डेफिनेशन्स काय, चेक कसं करायचं. सो सपोज y1 y2 yn हे n सोल्युशन आहे या डिफरन्शियल इक्वेशनचे. मग याच्यामध्ये हे काय आहे, a1 a2 an आर कॉन्स्टंट्स. सो मग हे n सोल्युशनला लिनियरली डिपेंडेंट म्हणता येईल जेव्हा त्याचं लिनियर कॉम्बिनेशन तर 0 असतं, बट जे कॉन्स्टंट्स आहे C1 C2 Cn, दीज कॉन्स्टंट्स आर नॉट ऑल 0. सगळेच कॉन्स्टंट 0 होत नाही. जर सगळे कॉन्स्टंट 0 झाले तर ते लिनियरली इंडिपेंडेंट सोल्युशन्स होत. सो जे n सोल्युशन्स आहे त्याला आपण लिनियरली डिपेंडेंट केव्हा म्हणू, जेव्हा हे लिनियर कॉम्बिनेशन इज इक्वल्स टू 0 and these constants C1 C2 up to Cn are not all 0. So if these n solutions are not linearly dependent, जर हे solutions linearly dependent नसेल
तर मग दे आर सेट टू बी लिनियरली इंडिपेंडेंट. किंवा लिनियरली इंडिपेंडेंट सोल्युशनची जर पर्टिक्युलर डेफिनेशन्स द्यायची झाली, सो द लिनियर कॉम्बिनेशन ऑफ दिस n solution is equals to 0, and this implies that all the constants c1, c2 up to cn are equals to 0. So whenever all the constants are equals to 0, these n solutions are said to be linearly independent. Next आहे की what is the general solution of differential equation of order n? Now suppose f1, f2 up to fn are linearly independent solution of differential equation of order n. So आपण एक differential equation of order n assume केलं. Suppose L of y equals to 0 आणि हे सपोज n ऑर्डरचं आहे आणि याचे काही सोल्युशन्स आहेत. सपोज f1, f2, fn आणि हे सोल्युशन्स कसे आहे, लिनियरली इंडिपेंडेंट आहे. सो आणि these all functions are defined on interval, close interval AB. Defined on close interval AB. So जनरल सोल्युशन या इक्वेशनचा, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑर्डर n चा जनरल सोल्युशन कसं दिलं जातं, f of x equals to linear combination of all these functions, that is c1 f1 plus c2 f2 plus up to so on cn fn. सो जस्ट आताच आपण एक थिओरम बघितला होता. सो त्याच्यामध्ये लिनियर इंडिपेंडेंट सोल्युशन आहे असं नव्हतं म्हटलं, बट जर ते सगळे सोल्युशन लिनियरली इंडिपेंडेंट असेल तर जे लिनियर कॉम्बिनेशन होतं त्या सोल्युशनचं त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो जनरल सोल्युशन ऑफ दॅट लिनियर homogeneous equation of order n. So we can find general solution as a linear combination of this n solution, but the condition is this n solution must be linearly independent. So next is Wronskian. So Wronskian is Wronskian कशाला हेल्पफुल आहे की कुठलेही जर n सोल्युशन्स असेल एखाद्या डिफरन्शियल इक्वेशनचे, सो ते डिपेंडेंट, लिनियरली डिपेंडेंट आहे की लिनियर इंडिपेंडेंट आहे हे आपण इझिली विथ द हेल्प ऑफ Wronskian डिटरमाइन करू शकतो. So let y1, y2, yn be n solution of this given homogeneous equation of order n. So मग याचा Wronskian जो आहे त्याला डिनोट केला जातं w of y1, y2 up to so on yn of x or w of x, and it is defined by याचा डिटर्मिनंट घेतला जातो. सो फर्स्ट रो मध्ये y1, y2, yn that is सगळे सोल्युशन्स, सेकंड रो मध्ये त्याचे डेरिव्हेटिव्ह आणि अप टू सो ऑन लास्ट रो मध्ये त्याचे n-1 डेरिव्हेटिव्ह. सो अशा प्रकारे कुठल्याही इक्वेशनचा सोल्युशन्सचा Wronskian आपण फाइंड करू शकतो. सो नेक्स्ट एक थिओरम आहे. या थिओरमचं फक्त आपल्याला स्टेटमेंट बघायचं आहे. सो थिओरमचं स्टेटमेंट म्हणतं की द nth ऑर्डर होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, this is the given nth order homogeneous linear differential equation always possess n solution which are linearly independent. So हे theorem काय सांगतं की कुठलाही जर homogeneous equation असेल of order n, suppose L of y is equals to 0, so याची suppose order n आहे, सो या डिफरन्शियल इक्वेशनला नेहमीच n लिनियरली इंडिपेंडेंट सोल्युशन असतील. Always. It will always have n linearly independent solutions. आणि जर हे जर या इक्वेशनला n लिनियरली इंडिपेंडेंट सोल्युशन असेल तर त्याचं लिनियर कॉम्बिनेशन, सपोज f1, f2 अप टू सो ऑन fn हे लिनियरली इंडिपेंडेंट सोल्युशन्स आहे of L of y is equals to 0, where L of y equals to 0 is nth order homogeneous linear differential equation. So
त्याचं एक सोल्युशन, देन इट्स सोल्युशन कॅन बी एक्सप्रेस्ड एज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ F1 F2 Fn. सो हे जे लिनियरली इंडिपेंडेंट सोल्युशन आहे, सो या L ऑफ y इक्वल्स टू 0चं एक सोल्युशन जे आहे y, ते आपल्याला याचं लिनियर कॉम्बिनेशन मध्ये पण लिहिता येते, म्हणजे C1 F1 प्लस C2 F2 प्लस अप टू सो ऑन Cn Fn. सो पुन्हा एकदा थिअरमचं स्टेटमेंट बघू. द nth ऑर्डर होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन L ऑफ y इज इक्वल्स टू y टू द पॉवर n प्लस, दॅट इज y टू द पॉवर n म्हणजे y चा nth डेरिव्हेटिव्ह प्लस a1 y चा n-1 डेरिव्हेटिव्ह प्लस a2 y चा n-2 डेरिव्हेटिव्ह प्लस अप टू सो ऑन an y इक्वल्स टू 0. हे काय nth ऑर्डर होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. This always possess n solution, आणि हे n solutions कसे असते, which are linearly independent. Remember here what always. Further, if F1 F2 Fn are n linearly independent solution of L of y is equals to 0, then its solution can be expressed as linear combination C1 F1 plus C2 F2 plus Cn Fn of these n linearly independent solution by proper choice of constant C1 C2 up to Cn. किंवा आपण म्हणू शकतो हे कॉन्स्टंट कसे आहे, कॉन्स्टंट आर्बिटरी कॉन्स्टंट्स आहे. नेक्स्ट पुन्हा एक थिअरमचं स्टेटमेंट आपल्याला बघायचं आहे, याला एक्झिस्टन्स अँड युनिकनेस थिअरम पण म्हणतात. सो द स्टेटमेंट्स आहे, ऑन एन इंटरवल a less than equals to x less than equals to b, that is x belongs to the closed interval ab, असं पण लिहिता येईल याला. Let the function a0 a1 a2 be real and continuous, and a0 is not equals to 0. Let x0 be any point of the interval, that is x0 belongs to the interval ab, and k0 k1 up to so on kn-1 be any n real constant, then there exists a unique solution of the differential equation. If all this data exists uniquely, that is there is an interval ab, and these functions a0 a1 a2 are real and continuous, a0 is not equals to 0, then we have taken one point x0 from the interval and also have chosen this n real constant, which are k0 k1 up to kn-1, then the theorem says there exists a unique solution of differential equation. This is the differential equation of order n, and that unique solutions satisfy this condition, that is y of x0 is equals to k0, y dash of x0 is equals to k1, and y up to so on y n-1 k0 is equals to kn-1. This problem we can also say it as initial value problem for homogeneous equation of order n. So as this theorem gives the existence, this proves the existence and uniqueness of solution of this homogeneous differential equation of order n. It is known as existence and uniqueness theorem. So there are some remarks. Actually, these are the statement of theorems, but we have already discussed these theorems while studying homogeneous equation of second order. So इथे फक्त आता आपण या स्टेटमेंट्स थिअरमचे फक्त स्टेटमेंट्स बघू, याचे प्रूफ जे आहे ते सेकंड ऑर्डर साठी आपण बघितलेले. सो फर्स्ट रिमार्क सेज a linear homogeneous differential equation of order n has not more than n linearly independent solutions. सो कुठल्याही लिनियर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनला जो n ऑर्डरचा आहे त्याला n पेक्षा जास्त लिनियरली इंडिपेंडेंट सोल्युशन राहणार नाही, म्हणजे मॅक्स टू मॅक्स n लिनियरली इंडिपेंडेंट सोल्युशन्स त्याला राहते. सेकंड इज let u1 u2 un be linearly dependent set of functions on the interval ab, close interval ab, and let each function be n-1 times differentiable in this open interval ab. Then the Wronskian of this set of function is identically
0. काय काय म्हणतो हे थेरमचं स्टेटमेंट की जर U1 U2 UN हे लिनियरली डिपेंडेंट आहे, ठीक आहे, आणि कुठल्या इंटरवलवर दिस क्लोज इंटरवल AB वर, आणि हे जे सगळे फंक्शन्स आहे हे कसे आहे n-1 टाइम डिफरन्शिएबल आहे. मग याचा जो रॉन्स्कियन बनेल, सपोज W ऑफ x इज इक्वल्स टू फर्स्ट रो मध्ये सगळे फंक्शन्स U1 U2 अप टू सो ऑन UN, सेकंड रो मध्ये त्याचे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह U1 डॅश U2 डॅश अप टू सो ऑन UN डॅश, आणि लास्ट रो मध्ये त्याचे n-1 डेरिव्हेटिव्ह, सो U1 n-1 U2 n-1 UN चा n-1 डेरिव्हेटिव्ह. दिस रॉन्स्कियन इज आयडेंटिकली इक्वल्स टू 0. ठीक आहे, जर लिनियरली इंडिपेंडेंट फंक्शन्स असतील तर त्याचा जो रॉन्स्कियन आहे तो 0 असेल. नेक्स्ट रिमार्क आहे, इफ U1 U2 UN be n solution of linear homogeneous equation, this is nth order linear homogeneous equation, याचे सोल्युशन दिलेले आहे U1 U2 up to so on UN, and these are defined in on the interval AB. Now या फंक्शनचा Wronskian whose Wronskian vanishes at any point in interval AB, then these solution are linearly dependent. जर आपण या फंक्शनचा रॉन्स्कियन घेतला आणि हा रॉन्स्कियन जर व्हॅनिश झाला म्हणजे कुठल्याही या इंटरवल AB च्या कुठल्याही एका पॉइंटवर जर तो 0 आला, that is suppose W of x0 is equals to 0 for x0, for some x0 belongs to the interval AB, so हे जे फंक्शन्स आहे U1 U2 up to so on UN will be linearly dependent. हे फंक्शन लिनियरली डिपेंडेंट होऊन जाणार. नेक्स्ट स्टेटमेंट काय म्हणतं, रिमार्क नंबर 4, लेट द फंक्शन U1 U2 UN be solution of nth order linear homogeneous equation on interval, this closed interval AB. Then either the Wronskian of this function is identically 0 or it does not vanish. So Wronskian जर आपण घेतला, सपोज एक होमोजिनियस इक्वेशन आहे n ऑर्डरचं आणि त्याचे हे n सोल्युशन्स आहे, हे फंक्शन्स त्याचे n सोल्युशन्स आहे, आणि या n सोल्युशनचा जर Wronskian घेतला at some point, suppose x0, so it would be then either the Wronskian of this function is identically 0, that is it would be 0 on this interval, or it does not vanish at any point of this interval. Either तो 0 असेल or either तो त्या इंटरवलच्या कुठल्या तरी पॉइंटवर 0 होईल, नाहीतर मग तो कुठल्याच पॉइंटवर व्हॅनिश होणार नाही. व्हॅनिश होणार नाही म्हणजे W ऑफ x0 इज नॉट इक्वल्स टू 0 फॉर ऑल x0 किंवा फॉर ऑल x बिलॉंग्स टू द इंटरवल AB. त्या इंटरवलच्या कुठल्याच पॉइंटसाठी रॉन्स्कियन 0 होणार नाही. लास्ट रिमार्क आहे, द नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन that the n integral y1 y2 up to yn of the linear differential equation y nth derivative of y plus a1 y चा n-1 derivative plus up to so on a n-1 y dash plus a n y, where a1 a2 up to an are constants, are linearly independent, is that the Wronskian of y1 y2 yn, namely W of x, does not vanish identically. So तिथे काय दिलाय, हा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे ऑफ ऑर्डर n, आणि y1 y2 yn काय आहे त्याचे सोल्युशन्स आहे, आणि a1 a2 an काय आहे कॉन्स्टंट्स आहे. सो हे सोल्युशन्स जे आहे y1 y2 अप टू yn आर लिनियरली independent if the Wronskian does not vanish identically. That is, if and only if किंवा
we can say these functions y1, y2, yn are linearly independent if the Wronskian, that is w of x, is not equals to 0. सो जर आपल्याला आता कुठल्याही इक्वेशनचे लिनियर इक्वेशन जर आहे ऑर्डर एनचं आणि त्याच्या आपल्याला एन सोल्युशन्स दिल्या, सो ते एन सोल्युशन लिनियरली डिपेंडेंट आहे की लिनियरली इंडिपेंडेंट आहे हे आपल्याला रॉन्स्कियनने फाइंड करता येते. जस्ट पुट द व्हॅल्यूज इन दॅट डिटर्मिनंट, find the Wronskian, and if the Wronskian is equals to 0, that is identically 0, then those solutions are linearly dependent. And if these functions, if this solution or we can say if this Wronskian is not equals to 0 or does not vanish at any point of that interval, then we can say that these solutions and solutions are linearly independent. So this much for this lecture. In next lecture we will see some examples on homogeneous equation of order n. जे त्याचे सॉल्युशन्स कसे काढायचे, त्याचे Wronskian कसे सॉल्व्ह करायचे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. थँक्यू.